आपण इकडे काय आलोय म्हणजे स्पेशल वगैरे तर आम्ही इकडे लाईन लावली आहे. तर गाईस आमचा पहिला आयटम आलेला आहे इकडे. चटणीचा डाऊट आहे आणि सर्वीकडेच चालू आहे कन्स्ट्रक्शन. क्वालिटी पण चांगली बेसिकली लाईक गुलाबाला वगैरे जसे असतात ना तसं आहे इकडे. गाईस ह्याच्यानं सँडविच खावा तुम्ही. HR मध्ये डिप्लोमा केला होता बट माझा डिप्लोमा हाफ झाला. तर गाईस आता आम्ही घेतलेला आहे तो कव्हर आहे तो मी टाकले असं इंस्टाग्राम वरती आणि व्हायरल गेली बाई. त्याच्यामुळे एंगेजमेंट वाढते. हे गाईस वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आजचा दिवस पण स्पेशल आहे कारण की आज आम्ही जाणार आहे बाहेर साऊथ इंडियन फूड खायला माटुंगाला. तर बेसिकली आम्हाला खूप दिवसापासून ना क्रेविंग होत होती की म्हणजे साऊथ इंडियन फूड खाऊया कारण की आपलं चायनीज वगैरे किंवा मुगलाई वगैरे चालू होतं आणि घरचं जेवण आपलं. तर आम्ही विचार केला की चलो लेट्स गो काहीतरी थोडं ऑथेंटिक खाऊया साऊथ इंडियन फूड मध्ये. तर आम्ही रामाश्री मध्ये चाललो आहे माटुंगाला. लेट्स गो. वैष्णवी रेडी होते ती मेकअप वगैरे करते. आम्ही थोड्याच वेळात निघू. हाय गाईस आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे. फायनली मी फर्स्ट क्लासची तिकीट काढली आहे कारण की खूप गर्दी असते ना त्याच्यामुळे. या टाइमला गर्दी असते. येस आणि आता आम्ही जाऊ माटुंगाला. गरम होतं यार. गरम तर होतं. बघा आमचा आउटफिट आहे. हाय गाईस आता आम्ही मस्तपैकी जरा फिरतोय कारण की रामाश्रमला गर्दी होती आणि आम्ही लवकर पण आलोय. 7:30 झाले आता. तर इकडे जरा फिरतोय बघू शकता. इकडे ना स्ट्रीट शॉपिंग साठी पण चांगले ऑप्शन्स आहेत. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना घ्यायची ते आता तर नाही घेतलंय बट हा कॉलेजमध्ये असताना घ्यायचो आम्ही. इकडून चांगले असतात म्हणजे अफोर्डेबल आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे. बेसिकली लाईक गुलाबाला वगैरे जसे असतात ना तसं आहे इकडे बट विथ लेसर क्राऊड. तुम्ही नीट बघू शकता इथे. गुलाबाला खूप गर्दी असते तर इथे तुम्ही व्यवस्थित बघू शकता. हाँ समीर पनीर रोल्स ना. अभी आज साउथ इंडियन ही खाना है. आज कुछ भी हो जाए साउथ इंडियन ही खाना है. असं काय नाही साउथ इंडियन लुक नाही. तर गाईस इकडे समोर बघू शकता तुम्ही. इकडनंच आम्ही हार घेतला होता आमच्या लग्नाला. तर गाईस हे बघा आता वैष्णवी बघतोय इकडे रॅन्डम शॉप मध्ये आणि इकडे खरंच खूप चांगले आहेत म्हणजे मला पण आवडले आहेत. बॉईज साठी तर काय आहे ना इकडे. का आवडलं तुला? मला पहिला वाला खूप प्रिटी वाटला होता. मला पण तो आवडला तर होता. बघ काय घेतेस तर. तर गाईस हे तुम्ही बघू शकता इकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. आमच्या एरियामध्ये पण चालू आहे आणि सर्वीकडेच चालू आहे कन्स्ट्रक्शन. त्याच्यामुळे आपली एकीवाय थोडा एकदम घाण आहे. समजतंय कन्स्ट्रक्शन एवढं चालू असणार तर काय होणार. काय बोलते वैष्णवी? आपल्या एरियामध्ये पण चालू आहे ना. चालू आहे सगळीकडेच चालू आहे. दादर बोलू इकडे बोलू होणारच ना मग. तर काय आता आम्ही फिरतोय इकडे कारण की म्हणजे आम्हाला एवढ्या लवकर भूक लागत नाही. आम्हाला नाही मयांकला सॉरी मला एवढी भूक लागत नाही. हा त्याला लवकर खायची सवय नाहीये सो आम्ही थोडं वेट करतो बिकॉज अजून 7:30 पण नाही झाले. 7:30 झाले पण नाही. हो मला वाटतं 7:30 झाले. सो मी असं ट्राय करतो की 8 वाजेपर्यंत इथे तिथे असंच टाइमपास करू आणि मग 8 वाजता जाऊ आम्ही खायला. ओके सो दॅट्स द प्लॅन. हा माटुंगा चांगला पण आहे गाईस. हा फिरायला बघू शकता काय काय शॉप्स वगैरे बघतोय इकडे बघतोय. टाइमपास. तर चला फिरूया गाईस आता मस्तपैकी. तर गाईस आता आम्ही रामाश्री मध्ये आलेलो आहे. इकडे लाईन लावायला लागते तर आम्ही इकडे लाईन लावली आहे. जसा का नंबर नाही आहे एवढे आमच्या पुढे वगैरे एकच नंबर आहे. तर आम्ही बसू. थोडीशी गर्दी आहे बघू शकता तुम्ही. तर वैष्णवी मला सांग जरा आपण इकडे काय आलोय म्हणजे स्पेशल वगैरे. हा खूप फेमस आहे. तुला माहिती नाही कधी आला नाही तू इथे. कधी आला नाही तू इकडे. इकडे आय डोंट रिमेंबर. खूप फेमस आहे. तर गाईस आता आम्ही आमचा फायनल नंबर आलेला आहे आणि बघू शकता तिकडे बसणं प्रॉपर लोकल आहे. याच्या पाठी आहे ना किचन पण आहे इकडे. ओपन किचन आहे. येस सो वाईब एकदम हे वाटते ना लोकल. गर्दी पण आहे बघा गाईस. इकडे लाईन पण लागली आहे पाठी. तो होपफुली आमचा नंबर लवकर आला थोडासा. हा मगाशी पण लाईन आली होती मग आम्ही विचार केला जरा फिरूया बट आम्ही मग कॅन्सल केलं फिरायचं कारण की भूक पण लागली होती मला. आता बघू काहीतरी ऑर्डर करू आम्ही.
गाईस आता आम्ही इकडे लिंबू पाणी मागवलं कारण की मला थोडंसं ब्लोटेड वाटतंय आय डोंट नो वाय. आणि गरमी पण चालू झाली आहे ना, हीट वेव्स. हीच मुंबईची गरमी पसिनावाली चिपचिप वाली आहे. तर आता आम्ही मस्तपैकी लिंबू पाणी पितोय आणि नंतर मग मेदू वडा वगैरे जे पण आहे मागवा. तर गाईस आमचा पहिला आयटम आलेला आहे इकडे घी पोळी राईट. तर बेसिकली हे काय असतं की याच्यावरती इडली आहे आणि सांबार पण आहे वाटतं ना. अच्छा, गन पावडर आहे मेरी आणि त्याच्यावरती घी आहे आणि इडली आहे. तर बघू शकता सांबार पण दिलं, एक्स्ट्रा 2 दिलं, 2 चटणी दिली आहे. तर लेट्स स्टार्ट. खाऊन बघा कशी टेस्ट लागते याची. मस्त आहे गाईस, एक नंबर आहे. तर गाईस आता आलेला आहे इकडे मसाला डोसा आहे ना, नाही मैसूर डोसा. ओके, तर मैसूर मसाला डोसा आलेला आहे आणि यांचे सांबार आणि चटणी. आता याची टेस्ट बघा कशी लागते. तुला काय बोलायचं आहे वैष्णवी? तो सांबार आणि चटणीचा असा सिस्टम आहे. तर ते आत्ताच मला दादा बोलले की सांबार चटणी अनलिमिटेड आहे, तुम्हाला हवी तेवढी घ्या बट वेस्ट नका करू. बस मागून घ्या, हवं तेवढं घ्या, वेस्ट नका करू. हा, पण सांबार संपेल, चटणीचा डाऊट आहे. विल ट्राय टू फिनिश. वैष्णवी बोलते तर आहे की सांबार आणि चटणी अनलिमिटेड आहे तिकडे. बघा मेदूवडा पण आलेला आहे. आय डोंट नो की लोक बोलतात की संपू आपण, पण मला असं वाटत नाही की माझ्याकडनं संपणार आहे. मेदूवडा पण खूप मोठा वाटतो यार, 2 दिले एका प्लेटमध्ये. तर गाईस आमचा मेदूवडा आणि मैसूर डोसा संपलेला आहे आणि इट्स अमेझिंग ॲज युजल. ऑब्विसली चांगला होता ना वैष्णवी. खूप गर्दी आहे गाईस इकडे, खाली होत आहेत तर असे इकडनं लोक येतात. आणि याच्या सांबारला थोडीशी आहे ना कडवट टेस्ट आहे ना. अच्छा, तर गाईस ती टेस्ट आहे हिंगाची आहे. थोडीशी मला थोडी कडवट टेस्ट वाटली आहे सांबार. ऑल ओव्हर हा जो मैसूर डोसा आहे ना अमेझिंग होता. आणि मेदू वडा पण तुम्ही बघू शकता संपलेला आहे, तर तो पण अमेझिंग आहे. सॉफ्ट होता. येस सॉफ्ट होता. त्याच्यानंतर बघू, आम्हाला काय खायचं तर नाही पण लेट्स सी पुढचा काय प्लॅन आहे ती बघत राहा. तर गाईस आता आम्ही फिल्टर कॉफी मागवली आहे जस्ट थोडीशी टेस्ट करायसाठी. तर ह्याचा पण टेस्ट बघूया जरा. वैष्णवी पिऊन बघ कशी लागते. बेबी तुला आवडणार नाही, कडू आहे बोलते. तुला बेबी नाही आवडत. टेस्ट करून बघूया आता थांब वैष्णवी. मला आवडतं, मला आवडते. ओके लेट्स सी आता मला आवडते का. वैष्णवीला तर आवडली आहे, तर मला बघा आवडते का. कडू आहे बट इट्स गुड. हा, मला म्हणजे लहानपणाची आठवण आली आहे. चांगली आहे कॉफी बट कडू आहे थोडीशी. आणि मला लहानपणाची आठवण आली जेव्हा मी शाळेमध्ये वगैरे कॉफी प्यायचो ना, तर मी स्ट्रॉंग बनवायचो. कडवट लागायची. म्हणजे मी आधी कॉफी प्यायचो बट नंतर बंद केली. चहा पण बंद केली होती मी. बट आता हल्ली म्हणजे वैष्णवीमुळे मला सवय लागते कारण की त्यांच्या घरी चहा वगैरे जास्त पितात नाही. आणि आता कॉफी आणि चहा इज लाईक एनी टाइम इज गुड ना, एनी टाइम गुड ट्रीट. आता मी कॉफी पितो. एकदम फुल लोकल वाईब आहे हा गाईस. टेबल पण बघू शकतात, एकदम छोटासा टेबल आहे. फॅमिली वगैरे असेल तर तुम्ही बघू शकता. सगळा सीन आहे बघा गाईस. इकडे काहीतरी कुठला तरी फंक्शन चालू आहे. शिवजयंतीचा फंक्शन. काल शिवजयंती होती ना. पण काल होती ना, मग आज करत असतील. काल मे बी सुट्टी नव्हती लोकांना, असेल काय. येस काहीतरी असेल. शिवजयंती तर रोजच सेलिब्रेट केली. येस ते पण आहे. तर बघू शकता गाईस इकडे सत्कार वगैरे चालू आहे. आता आम्ही फायनली आले खाऊन. टेस्ट ऑलरेडी खूप चांगली आहे गाईस. तर आता आम्ही बघू, प्लॅन करतोय की कुठे फिरू आम्ही इकडे लाईक रुया कॉलेजच्या इकडे वगैरे जाऊन फिरू किंवा डायरेक्ट घरी जाऊ. काय बोलते. जेवण डायजेस्ट करूया बिकॉज खूप फुटली आहे मी. जास्त झालं मला. हा, तुझं काय सीन आहे. मला जास्त झालं आहे बट काइंड ऑफ माझं म्हणजे मला भूक लागेल ऑलरेडी परत. तर लेट्स सी आता काय सीन आहे. तर गाईस माझा सीन कसं तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे मला ना फट्टे भूक लागते हा गाईस. एक 2 तासाने मला भूक लागते. भले मी कमी पण जेवेल बट 1 तासाने मला भूक लागेल. असं प्लॅन ठरवलं आम्ही की लाईक रुया कॉलेजच्या इकडे जाऊ आम्ही. गुप्ता चाट. येस इकडे पण तुम्ही येऊ शकता का गाईस. इट्स गुड.
सरळ सरळ जायचं आहे बस रुया कॉलेज. आणि जे इकडे यायचं असेल तर कसं किती मिनिटं लागतं सांग जरा. माटुंगा स्टेशन पासून 2 मिनिटं वॉकिंग. तर नक्की या गाईस, एकदम लोकल वाईब आहे. तर तुम्हाला लोकल वाईब अशी आवडते, तुम्हाला आवडणार. आणि एकदम पण असं चांगलं नाही गाईस, म्हणजे मला आवडलंय बट ठीक आहे. क्या आपको क्या बोलना है? एक सेकंड रुको, माइक ले लो, बोल. सो मला हे बोलायचं होतं की इथे ना म्हणजे साऊथ इंडियन फूड साठी असं नाही की एकच ऑप्शन आहे रामाश्रय. इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आता मला एवढं नावं नाही माहिती, बट जस्ट माटुंगा स्टेशनच्या बाहेर ना आर रमानायक म्हणून आहे. तिकडे साऊथ इंडियन थाली भेटते अनलिमिटेड. ती बिल्डिंग आहे, मॉल आहे. हा, सो मी बोलत होती, माझा फ्लो तोडला तू. जस्ट स्टेशनच्या बाहेर आहे ना, तिकडे आर रमानायर आहे. तिकडे ना हे भेटतं, थाली भेटते, साऊथ इंडियन थाली. ओके. आणि इकडे अजून मनीष कॅफे पण आहे. आपण पुढे जातोय ना, पुढे मनीष कॅफे आहे, तर ते पण खूप फेमस आहे. आणि अजून बरेच ऑप्शन आहेत साऊथ इंडियन इटरीजचे, तर तुम्ही ट्राय करू शकता. ऑल्सो इथे एक छेडाचं पण दुकान खूप फेमस आहे. छेडाचे स्नॅक्स वगैरे. माटुंगा मेन बोलू शकता तुम्ही, सगळे इकडे तुम्ही येऊ शकता फिरायला वगैरे. हा, शॉपिंग करायला, खायला पियाला खूप ऑप्शन्स आहेत. हा, खूप ऑप्शन्स आहेत. जसं मगाशी वैष्णवी बोलत होती ना की इकडे म्हणजे मनीष कॅफे आहे, तो हाच होता मनीष कॅफे. इकडे नेहमी बघावं तेव्हा एकदम गर्दी लागलेली असते. झूम करून दाखवतो तुम्हाला. आता आम्ही जरा रुया कॉलेजच्या इकडे चाललो आहे. काय खायला वगैरे नाही, असं जस्ट फिरायला. तर लेट्स गो. हे बघा वरती बघा, काल हे पण होती ना, शिवजयंती होती. गाइस हे बघा काय इकडे हॉटेल से कार्स, सारा मर्द समाज के लिए ये. काय क्यूट आहेत ना. नो नो नो, हॉटेल कार्स वगैरे नको. काय करणार पण, ठेवणार वगैरे कुठे. चल सोड वाटव. बाय द वे शॉप आहे गाइस इकडे, गिफ्ट शॉप, सत्यम गॅलरी. तुम्हाला वॉलेट घेतलं होतंस ना इकडनं. चलो लेट्स गो. फायनली आता आम्ही पोहोचतोय रुया कॉलेजच्या इकडे. हे वेलेंकर कॉलेज आहे. वेलिंगकर कॉलेज. वेलेंकर कॉलेजला तू होतीस ना. आम्ही डिप्लोमा केला होता ना इथून. HR मध्ये डिप्लोमा केला होता, बट माझा डिप्लोमा हाफ झाला आणि मग कोविड स्टार्ट झाला. मग नंतर ते ऑनलाईनच झालं हाफ. ठीक आहे ना, हाफ सेम. हा कम्प्लीट झाला ऑफकोर्स, बट कॉलेजला जायला मजा यायची यार. घरी बसून काय आहे, किती मस्ती करायचो आम्ही, मज्जा करायचो माहितीये. इकडे पोद्दार आहे ना पुढे. हा, हे काय पोद्दार कॉलेज जस्ट हे बघ बाजूला, आणि त्याच्या बाजूला रुया कॉलेज. ओ राजकुमार. ओ हॅलो. इकडे काय चिप्स वाला ट्राय करायचं आहे. चिप्स वाला. हा, बट पोटामध्ये एक चिप्स खायची जागा नाही. हा ना. तर काय तीनच आयटम इकडे पुतळे बघ कसे आहेत, एकदम रिअल वाटतात. हात घेऊन गेले का घरी. हात तोडला नाही. डेझर्ट अफेअर सगळे स्मॉल स्टार्टअप आहे वाटतं ना. मजबूत चालत असेल वैष्णवी इकडे. आपण मग टाकाय काय इकडे. 3 कॉलेज आहे तिकडे. बघा इकडे सगळे लोक बसले आहेत, चिल करतायत. आणि हे रुया कॉलेज आहे इकडे. हा, तू खाल्लंय ना इकडे चायनीज. मला आठवत नाही, आय डोंट रिमेंबर. मी नाही खाल्लं वाटतं इकडे चायनीज. येस, इकडे पुढे चायनीज आहे गाईस, बघू शकतात. बसले सगळे लोक खात आहेत. तर गाईस हे बघा इकडे सगळीकडे नुसते. तुम्हाला जे खायचं असेल ना, कुछ कमी नाही इधर खाने के लिए. म्हणजे डोक्यामध्ये तुमचं काय नसेल ना की कुठे येऊया काय खाऊया, तिकडे तुम्ही येऊ शकतात आणि मस्तपैकी काही खाऊ शकतात. व्हरायटीज खूप आहे. हा, इकडे जमतात वाटतं ना स्टॉल. इकडे समोर डीपी आहे. हा त्या साईडला आहे ना ते. हां, तर काय त्या साईडला पण खायला तुम्हाला खूप भेटणार तिकडे, मामाजीस वगैरे. आणि इकडे रुया कॉलेज आहे. तर चलो थोडा वेळ. हां, इकडे आम्ही आधी बसायचो या कट्ट्यावरती. म्हणजे मी जास्त नाही बसलो आहे, बट बसलो आहे कारण की मित्र वगैरे होते ना गायस आमच्या तिकडे.
ह्या कॉलेजचे जो 11वी-12वीमध्ये किंवा 11वी-12वीमध्ये जास्त गाजवलं आहे आम्ही इकडे. तर एक कट्टा आहे ना हा इकडे, तिकडे आम्ही बसायचो आधी खूप मस्तपैकी. आणि मस्तपैकी फुल बकचोदी चालू असायची. फ्युचरबद्दल वगैरे काय आमचं टॉक्स नसायचे. म्हणजे तर मी आणि वैष्णवी पण एकदा 1-2 वेळा आम्ही बसलो इकडे. होती तेव्हा यायचं. येस येस येस. तर खूप मस्त आठवणी आहे तिकडे. आता थोडा वेळ गप्पा मारू इकडे आणि मग जाऊ घरी. कसा आमचं घर पण सँडस रोडलाच आहे. आम्ही 15-20 मिनिटामध्ये पोचतो घरी. तर लेट्स गो. राम नारायण रुईया रुईया कॉलेज. हा बाय द वे आम्ही रुईया कॉलेजमध्ये नव्हतो, आम्ही रुपारेलमध्ये होतो. रुपारेलवाले आहे गाईज. Yes. मी तर या कट्ट्यावर जास्त नाही आली. आमचा कट्टा म्हणजे शिवाजी पार्क डायरेक्ट या Yes. साईडला एवढं येणं नव्हतं. पण नंतर वेलिंगकरमध्ये जेव्हा होती तेव्हा असायचो इकडे. तेव्हा पण जेवढा पण टाईम होतो म्हणजे अर्धा वर्ष तेव्हा पण आम्ही खूप धमाल केली आहे इकडे. येस येस. तोच आहे ना मामाजी? हा तोच आहे रेड कलरचा दिसतो. काय ह्याच्यानं सँडविच खावा तुम्ही. सँडविच ना फ्रँकी ना आणि सँडविच पण सँडविच पण मस्त आहे. खूप ओव्हर रेटेड बोलू शकता तुम्ही, बट नाही, ट्राय करून बघा तुम्ही. म्हणजे मला तर आवडतं. रिव्ह्यूज पण मस्त आहे. डीपीस हा काय डीपीस तर बाई नेक्स्ट लेवल आहे. आम्ही काय खायला आलो असेल इकडे माहिती आहे का? पाणीपुरी. पाणीपुरी शॉर्ट्स. येस पाणीपुरी शॉर्ट्स. देतात पाणीपुरी ते लोक. हां पण मस्त टेस्ट मस्त होती. हा हक आहे बाय हक आहे. तर काय आता आम्ही घेतलेला आहे तो कवर आहे. कवर म्हणजे सक्शन टाईपचं आहे. तुम्हाला दाखवतो मी काय आहे ते. लेट्स सी. असं मी चिपकवलं इकडे भिंतीवरती. म्हणजे असं टेक तुम्ही घेऊ शकता. त्या गोष्टीसाठी घेतलं आहे मी. मस्त कामाची गोष्ट आहे गाईज बघा. काय हा शॉप आहे इकडे. कवर वगैरे इकडे भेटतात बघा. हे घेतलं आहे मी ब्लॅक कलरचं. कामाची गोष्ट आहे की नाही. चलो अभी घर पे जाते हैं. लेट्स गो. तर गाइस आता आम्ही फायनली पोचलो आहे माटुंगा स्टेशनला. बघा चल वैष्णवी. अभी हम जाएंगे घर पे मस्त फुल. तर गाईस हे बघा आता आम्ही माटुंगा स्टेशनवरती बसलो आहे. जस्ट वेटिंग फॉर द ट्रेन. आणि इकडे आणि गाईस तुम्हाला मी सांगायला विसरलो एक गोष्ट की आमची एक व्हिडिओ थोडीशी व्हायरल झाली आहे इंस्टाग्रामवरती. म्हणजे मी काय केलं होतं माहिती आहे काय की जसं की मी जस्ट फक्त टाकली नॉर्मल टाकली व्हिडिओ. लाईक फॉर एक्झाम्पल म्हणजे आम्ही जेव्हा रूफटॉपवरती गेलो होतो ना तर त्याचं मी म्हणजे ना BTS घेतले होते. BTS म्हणजे B-roll घेतले होते. तर ते B-roll मी टाकले असंच इंस्टाग्रामवरती आणि व्हायरल गेली बाई. समजतंय. जेवढी मेहनत करतो व्लॉग बनवतो त्याला फक्त 100-200 असे व्ह्यूज येतात. म्हणजे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम थोडा वेगळा आहे गाईस. बघू शकतात कमेंट वगैरे रिप्लाय करते वैष्णवी. आणि किती व्ह्यूज गेले दाखव जरा. थांब रिफ्रेश करते. हा रिफ्रेश करताना पण वाढतायत गाईस. 193K. थांब फोकस. 193K गेले. बघू शकतात गाईस. वैष्णवी सोबत मी कोलॅबरेशन केलं. फुल असं बरं वाटतं गाईस समजतं. आणि बाय द वे ही व्हिडिओ आम्ही म्हणजे अशी टाइमपास मध्ये बनवली होती. हा की नाही. काय समजत नाही म्हणजे मी मिनी ब्लॉग बनवते ते फुल मेहनत करून डोकं लावून व्हॉइस ओव्हर वगैरे देऊन बनवते. त्याला बिलकुल पण काय एंगेजमेंट नाही रीच नाही नथिंग. आणि आम्ही रॅन्डम व्हिडिओ टाकली तर एकदम हिट गेली. काय सांगू नाही शकत. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम. येस किंवा इंस्टाग्रामचे खेळ. येस कांट से यू कॅन ओनली एक्सपेरिमेंट. येस. आणि आपण कंटेंट क्रिएटर लोकांचं कामच ते आहे. वी हॅव टू एक्सपेरिमेंट इन अवर लाईफ. एक्सपेरिमेंट. येस येस. तर तेच आहे गाईस. म्हणजे तुम्ही लाईफमध्ये एक्सपेरिमेंट करत राहा. नॉट ॲज अ कंटेंट क्रिएटर ऑल्सो, नॉट ॲज अ लाईक ॲज अ ह्युमन बिंग ऑल्सो. ओव्हरथिंक करू नका फक्त. जे लोक बोलतात ना की तुम्हाला हे करायला पाहिजे, चांगला कॅमेरा घेतला पाहिजे, समजतं. तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग करू शकता. म्हणजे पहिलं डायरेक्ट चालू करा, मग हळूहळू गोष्टी तुम्ही शिका, समजतं. तर तेच म्हणजे मी थोडं अप्लाय करतो माझ्या लाईफमध्ये. आता ट्रेन आम्ही थांबलो इकडे. ट्रेन येत नाही. लेट्स सी कधी ट्रेन येते आमची. कंटाळा आलाय थोडा. बघा रिप्लाय वगैरे करते.
कमेंट्स पॉझिटिव्ह पण आले निगेटिव्ह पण आले. हम्म. निगेटिव्ह काय आले वैष्णवी सांग जरा. असंच ते लोक बोलतात की आम्हाला तर माहिती होतं हे आहे इकडे रेस्टॉरंट खूप टायमापासून आहे, तुम्ही आत्ता गेलायत नंतर गेलायत. पहिली गोष्ट आम्ही असं बोललो नाही की हे खूप लोकांचे असे कमेंट्स आहेत की तुम्हाला तर आत्ता कळलं हे रेस्टॉरंट इथे 10-20 वर्षापासून आहे. तर आम्ही असं नाही बोलले की न्यूली ओपनड आहे. न्यूली ओपन नाहीच बोललो, आम्हाला पण हा. माहिती आहे ते तिकडे आहे. इनफॅक्ट हे लोक तिथे जवळपास पण नसतील राहत, आम्ही त्याच्या खूप जवळ राहतो. हा. आम्हाला माहिती आहे, मला तरी ऍटलीस्ट पहिल्यापासून माहिती होतं. आम्ही जस्ट टाकलं ते जस्ट व्हॅलेंटाईन डेची रील टाकली आहे. आम्हाला सांगायचं असं पण नव्हतं की बाई, म्हणजे मला समजत नाही काय बोलू. पण हा ते लोक असं कमेंट करतात की अरे आम्हाला तर माहिती होतं, आम्हाला तर माहिती होतं, तू हे काय नवीन नाही आहे, हे काय नवीन नाही आहे. बट खूप सारे लोकांचे ॲड्रेससाठी पण कमेंट झाले होते की प्लीज शेअर द लोकेशन, प्लीज शेअर द ॲड्रेस. सो खूप लोकांना माहीत पण नव्हतं. आणि बोलते ना की म्हणजे आम्ही जवळ राहतो वगैरे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते हॉटेल मला पण माहीत नव्हतं, वैष्णवीला माहिती होतं. तर म्हणजे वैष्णवी म्हणजे लाईक माझ्यासारखे लोक पण असतील ना, आणि लोक कमेंट करतात पण आहे की नाही माहिती होतं, नाही माहिती होतं. आता एकच गोष्ट असते की एका गोष्टीला ना क्रिटिसिजन भेटणारच आहे, समजतं, क्रिटिसाइज होणारच आहे गोष्ट. आता लाईक फॉर एक्झाम्पल मला ऋतिक रोशन आवडतो. ओके, मला ऋतिक रोशन आवडतो याचा अर्थ ना की सगळ्यांनाच आवडतो आहे की नाही. सगळे लोक त्याला बोलणार की आम्हाला नाही आवडत, काय काय लोकांना आवडत असेल, काय काय लोकांना नाही आवडत असणार. तर त्या टाईपचीच गोष्ट आहे. आणि वैष्णवीला काहीतरी बोलायचं आहे, बोल. तर मला हे बोलायचं होतं सर्वात पहिली गोष्ट की रील टाकताना बिलकुल पण जस्ट मयांकरी अशीच नॉर्मली ती रील टाकली. झोपायच्या आधी मी Randomly, edit करून टाकली randomly, होती. म्हणजे असं पण नाही की टाइम बघितला, या टायमाला ऑडियन्स असते, या टायमाला ऑडियन्स ऍक्टिव्ह काहीच असते नाही. नसते, काहीच नाही. जस्ट रँडमली त्यांनी टाकली. मी ऑफिसमध्ये बसली होती, मला नोटिफिकेशन आलं की मयांकरी अशी अशी रील टाकली आहे. ओके, तर जेव्हा रील टाकली तेव्हा आम्हाला बिलकुल पण एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी व्हायरल जाईल, एवढ्या लोकांची कमेंट्स येतील. सो ते कमेंट्ससाठी मी बिलकुल पण प्रिपेअर नव्हती की कमेंट्स. ऑफकोर्स आता ह्याच्या पुढे जे पण आम्ही टाकणार त्याच्यावरती नेगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह दोन्ही टाईपचे कमेंट येणार. ओके, आणि जर त्यांना नाही वाटत आहे नेगेटिव्ह कमेंट्सला पण काही हेट नाही आहे. जर मे बी त्यांना काय वाटलं असेल काही आपण पण टाकतो, जर आपल्याला कोणत्या येस मी सुद्धा टाकायचो इंस्टाग्रामवरती. क्रिएटरचं कॉन्टेंट नाही पटलं तर आपण पण टाकतो, ठीक आहे. बट जस्ट दॅट आम्ही प्रिपेअर्ड, मी पर्सनली प्रिपेअर्ड नव्हती की असा रिस्पॉन्स येईल. तर ते खूपच जास्त ओव्हरवेल्मिंग होतं माझ्यासाठी, आणि मी ते सकाळपासून खूपच असं मनावर घेत होती. बट मी आता ठरवलं आहे की भले लोक टाकत होते की आम्हाला माहिती होतं असं तसं, पण खूप सारे लोक असे आहेत ज्यांना माहीत नव्हतं, ज्यांनी ॲड्रेससाठी विचारत होते, जे लोकेशनसाठी विचारलं. सो मला सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचं भेटतं की ठीक आहे, ज्या लोकांना माहीत नव्हतं त्या लोकांना माहीत पडलं. परेल ट्रेन आली आहे, आम्हाला ट्रेन नाही पकडायची आहे. हा काय कंटिन्यू. हां, तर मी हे बोलत होती की या व्हिडिओमधून ॲटलीस्ट 10 लोकांना जरी इन्फॉर्मेशन पोहोचली आहे ना, तर या व्हिडिओचं काम झालं आहे. म्हणजे 10 लोकांना तरी ही लोकेशन समजली, त्यांनी ॲड्रेस मागितला, आमचं काम झालं. निगेटिव्ह कमेंट्स आहे ठीक आहेत, बट मी डिसाईड केलं आहे, मी रिप्लाय पण आधी विचार केला होता की निगेटिव्ह कमेंट्सला पण आता रिप्लाय देणार, मी काहीतरी चांगलंच रिप्लाय देणार. बट आता मी ठरवलं नाही द्यायचं, निगेटिव्ह कमेंट्सला इग्नोर करायचं. पॉझिटिव्ह येणारच आहेत कमेंट्स म्हणजे ज्यांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केली आहे त्यांना रिप्लाय परेल लगी आहे. बघा धावत चढत होता, परेलला थांबवला आम्ही. परेल लगी आहे बाई, परेल थांबवला यायला, नाही तर गेला असता बाई, आहे की नाही. तू माझी लिंक तोडली त्याच्यासाठी. मला बोलत होती. हा ठीक आहे, सॉरी मला नाही बोलायचं आता. त्या ट्रेनला जाऊ दे, बोल. मला नाही बोलायचं आता. अरे काय बोलू बोलत होती बट मी तू हे बोलत होती की निगेटिव्ह कमेंटच्या बद्दल बोलत होती. हां, आणि पण नेगेटिव्ह कमेंट्स येत आहेत, त्याच्यामुळे एक गोष्ट चांगली होते, तुम्ही करा कमेंट्स बिंदास, त्याच्यामुळे एंगेजमेंट वाढते. नाही, ते लोक पूर्ण व्हिडिओ बघतायत ऍटलीस्ट. हां, पूर्ण व्हिडिओ बघतायत जज करण्यासाठी, आणि एंगेजमेंट पण तेवढी वाढते. म्हणजे जेवढे कमेंट्स येतात तेवढं युट्यूबने इंस्टाग्रामला असं वाटतं की ऑडियन्स काय बोलतात इंटरॅक्ट करते, कमेंट करते, तर तेवढा आमचाच रीच वाढतो. सो नो प्रॉब्लेम फॉर नेगेटिव्ह कमेंट्स ऑल्सो. कीप गोईंग. अरे यार, हे चल, माझ्याकडे पेशन्स नाही, मी जाते. काय आता याच्या आधी परेल आली होती आणि आता AC ट्रेन आली आहे. मला जायचंय, मी नाही करू शकत. बसायचं का ट्रेनमध्ये? चल आज का तुफानी करते. हा ना, एकदा फर्स्ट क्लासची तिकीट काढली आम्ही, आणि आता AC ची ट्रेन आली आहे. बघा याला खूप शिव्याना द्यायच्या. मला
घरी जायचं. बघ आमची वैष्णवी आहे ना खूप इम्पेशन्स आहे. कधी पण तिला म्हणजे ना पटकन पटकन गोष्टी पाहिजे असतात. पटकन पटकन काय 10 मिनिटं झाले बसलो इकडे. 10 मिनिटं झाले तर त्याच्याहून पण जास्त टाइम झालाय वाटतं. चढायला तर चढू शकतो पण मला नाही आवडत यार. रूल्स ब्रेक करायला मला नाही आवडत. येस मला पण आवडत तिचा ना. पण प्रश्न नाही बट मला रूल्स ब्रेक करायला नाही आवडत. सगळ्यांना आवडतात ना. आवडतात ना तो चढला. हाँ ते पण है. चलो अभी रुकते और टाइम देखते हैं कितना टाइम में अभी ट्रेन आती है. थंड घे जरा. चिल चिल. बघा ट्रेन आलेली आहे. बघा वैष्णवी लगेच खुश झाली ट्रेन आल्यावर. येस एरोप्लेन. बायपर गर्दी बघ किती आहे. तर काय हे बघा सँडस्टोन स्टेशन आहे हा. तर काहीतरी डिझाईन केली आहे इकडे. आणि आमचं घर इकडून 10 मिनिटावरतीच आहे चालत चालत. फायनली आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि बघू शकतात हात माझे खाली आहेत आणि फोन मी तो जसा सक्शनचा घेतला होता ना पाठी बॅक कव्हरच्या पाठी लावायला तर तो लावला आता. एक फक्त डिसएडव्हान्टेज मला हे वाटलं की फक्त बॅकलाच लावू शकतो. तर आता माझा फ्रंट कॅमेरा चालू आहे. तर फायनली आता आम्ही जाऊन आलो आहे माटुंग्याला. जेवढे पण होऊ शकतात तेवढे मी टेक्स घेतले आहे. तर गायस आता मस्तपैकी घरी येऊन आता आम्ही झोपणार आहे बिग बॉस बघून. ते सगळ्यात मेन आहे. लेट्स गो. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि गायस अजून तुम्हाला एक न्यूज द्यायची होती मला की इंस्टाग्रामवरती जी रील व्हायरल झाली होती तर त्याला आता 2 lakhच्या वरती व्ह्यूज गेले आहेत. तर थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल जेवढा पण लोकांनी सपोर्ट दिलाय तिकडे पण सपोर्ट द्या. ओके युट्यूबवरती. कारण की कसं असतं माहितीये का युट्यूबरचे म्हणजे लोक आता जास्त म्हणजे युज करत नाही युट्यूब. आजकाल सगळे म्हणजे इंस्टाग्रामवरती शिफ्ट झालेत मे बी असं मला वाटतं. आणि अटेन्शन स्पॅन पण कमी झालाय. अटेन्शन स्पॅन लाईक फॉर एक्झाम्पल पहिले लोक युट्यूबवरती वगैरे सर्च करायचे मोठे मोठे व्हिडिओज बघतो. पण आता कसं डायरेक्ट इंस्टाग्रामवर हे त्यांना वेळ वगैरे भेटला बघा मस्तपैकी रील्स वगैरे स्वाईप करा. म्हणजे बेसिकली अटेन्शन स्पॅन कमी झालाय. तर एवढं सांगतो की तुम्हाला लॉंग फॉर्म व्हिडिओ एकदम मजेदार भेटणार आहे या चॅनलवर ना. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा एंड पर्यंत. लाईक आणि कमेंट करा जेणेकरून मला सपोर्ट भेटेल म्हणजे मराठी माणूस पण पुढे जाईल. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईस.